बाबा, स्वार्थी, नीच आणि विश्वासघातकी म्हणजे काय हो? इकडे ये. कुठे ऐकले सर हे शब्द? ते मी बंटीच्या घरी गेलेलो ना, मग त्याचे आई बाबा एकमेकांना हे शब्द म्हणत होते आणि मग तो बंटी रडायला लागला आणि मग मी आलो घरी. जा तू हातपाय तुझा. नाही, मला पहिले त्या शब्दांचा अर्थ सांगा ना. हे बघ गंधार, चांगलं ऐकायचं, वाईट सोडून द्यायचं. पण मला तर तुम्ही सगळंच सांगता ना. मग स्वार्थी, नीच आणि विश्वासघातकी या शब्दांचा अर्थ पण सांगा ना. ठीक आहे, सांगतो अर्थ. असा अर्थ सांगतो की हे 3 शब्द तू विसरून जाशील. म्हणजे कसं? बाबा, स्वार्थी म्हणजे काय? तुझी आई आणि मी, आम्ही दोघेही नोकरी करतो. ती नोकरीसाठी ऑफिसमध्ये जाते, पण मी घरातून काम करतो. दुपारचा स्वयंपाक मी करतो आणि रात्री ऑफिसवरून थकून भागून येऊन ती आपल्यासाठी मस्त चमचमीत स्वयंपाक करते. ती माझा विचार करते आणि मी तिचा विचार करतो. मग सांग बघू आता मला, जे दुसऱ्यांचा विचार करतात ते कोण? स्वार्थी. निस्वार्थी. नीच म्हणजे? गंधारला मागच्या वर्षी ट्रिपला जायचं होतं, पण गंधारला माहिती होतं की आईबाबांकडे तितके पैसे नाहीयेत. मग गंधारने काय केलं? अभिनय केला की मला नाही जायचं त्या ट्रिपला, तिथे कुठे जाणार ट्रिपला. आणि गंधारने त्याच्या आईबाबांना समजून घेतलं. मग आता गंधार कोण? नीच. गुणी. गुणी बाळ गंधार. आता विश्वासघातकी. मला सांग, तू तुझ्या आईला या घरात रडताना बघितलंस कधी? नाही, पण ती ऑफिसवरून आल्यावर तुम्हाला तिला हक करताना बघितलंय. ती ऑफिसवरून आल्यावर मी तिला हक करतो, मिठी मारतो. ती मिठी म्हणजेच नात्यात जिवंत असलेला विश्वास. कसा? गंधार, पड खाली. शाबास. बस. मी तुला पड म्हणालो आणि तू पडलास का? बिकॉज आय ट्रस्ट यू. करेक्ट. यू ट्रस्ट मी. म्हणजे मी कोण नाहीये? विश्वासघातकी. हा असा अर्थ आम्हाला शाळेत का नाही शिकवतो? कारण हा अर्थ फक्त दुनियादारीच्या शाळेत शिकता येतो. मग मला पण टाका ना त्याच शाळेत. मोठा झालास ना की आपोआप जाशील. पण तोवर चांगलं ते ऐकायचं, वाईट सोडून द्यायचं. आता सांग मला, तुझ्या कोणते 3 शब्द लक्षात आहेत? निस्वार्थी, गुणी आणि विश्वासू. शाबास.